स्वप्न लोग भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत शरौली में कुश्ती स्पर्धा, जहाँ पे आप देख रहे हैं मान्यवरों के शुभ हाथों से है जो उद्घाटन हो रहा है, जहाँ पे दीपक दादा और प्रमोद पाटिल साहब, श्याम पाटिल साहब और परवीन दादा के शुभ हाथों से उद्घाटन हो रहा है। और आप देखेंगे कि कुश्ती जो है माटी का खेल बोला जाता है और छोटे छोटे बच्चे जो आज देखेंगे खेलते हुए, और कितने अच्छे ये बच्चे खेल रहे हैं। आगे चल कर के ये कुश्ती में नंबर 1 बन सकते हैं। और सबसे बड़ी बात है कि कुश्ती जो है ऐसा खेल है कि जिसमें बच्चों का भविष्य बनता है। वैसे देखा जाए तो भिवंडी जो है क्रिकेट में ज़्यादा एंजॉय करते हैं और ज़्यादा खेलते हैं लोग, लेकिन उसमें कोई भविष्य नहीं है। अभी आपने देखा होगा कि बिहार के कुछ बच्चे जो है अंतर्राष्ट्रीय मैचों में कितना अपना नाम कमाया है, जो कि इतनी सुविधा नहीं होती है उन्हें खेलने के लिए, फिर भी वो इतना नाम कमा सकते हैं। लेकिन भिवंडी में अगर देखा जाए तो गली गली में स्टेडियम है खेलने के लिए और रोज़ खेलते भी हैं। यहाँ तो हर रोज़ कहीं न कहीं मैच रहता है, लेकिन इसका अंतर्राष्ट्रीय मैच में एक भी भिवंडी के बच्चे आज तक नहीं गए। वहीं पे अगर कुश्ती में देखा जाए तो श्रीराम दादा ने खुद बताया है कि कितने बच्चे जो हैं कि पुलिस बने हैं और बड़े बड़े अधिकारी बने हैं। तो आप सोच सकते हैं कि कुश्ती खेलना एक तरह से भविष्य भी बनाना होता है। तो विशेष ध्यान तो लोगों को जो है कुश्ती पर ही देना चाहिए। तो चलिए हम प्रमोद दादा और श्रीराम दादा द्वारा आपको पूर्ण जानकारी दिलाएंगे। असे अनेक खेळाडू आज राष्ट्रीय स्पर्धेमध्ये चमकताना दिसतात, ते याच भूमीमधून दिसतात। असेच खेळाडू पुन्हा पुन्हा निर्माण व्हावेत आणि आपल्या भागाचं आणि आपल्या ठाणे जिल्ह्याचं नाव रोशन करावं अशी अपेक्षा करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हाथ छोड़ा अनिल हाथ पकड़ने में हाथ छोड़ा अनिल 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 हाथ छोड़ा मार 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 हाँ मार मार आगे ले गए। हाँ बस हाँ ले आगे। जय हनुमान पाली संघ सरोली आयोजित हा फळाचा आयोजन केलेला आहे। आयोजक गजानन चौधरी आणि त्यांचे सर्व तालीम संघाची मुलं। आज विजय चौधरी आज खेळीत जे आपले राष्ट्रीय खेळ आहेत, कुस्ती असेल, हॉकी असेल, कबड्डी असेल, आज खरोखर आपल्या तरुण मुलांना या मातीच्या खेळाची गरज आहे आणि असे आयोजन करून विजयसारखे जे माजी पैलवान आहेत हा पायंडा घातलेला आहे। तर आपल्या महाराष्ट्रातला मातीचा खेळ, तांबड्या मातीतली कुस्ती स्पर्धा भरून त्यांनी आजूबाजूच्या गावातील लहान पोरांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। खरोखर मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि असेच आयोजन प्रत्येकाने करावे, कारण आज हा सध्याचं जे युग आहे हे धावपळीचं युग आहे। त्याच्यामध्ये आपली शरीरयष्टी मुलं निर्व्यसनी राहिली पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे, असे म्हणून असे कुस्तीचं आयोजन करणं हे फार गरजेचं आहे। आणि ज्यांनी आयोजन केलंय त्यांना मी धन्यवाद देतो आणि प्रत्येक गावात हा असा कुस्तीचा फड झाला पाहिजे, कारण भिवंडी तालुका किंवा ठाणे जिल्हा असेल
हा कुस्तीचं माहेरघर समजलं जाते. 5-6 गाव असेल, कोंडगाव असेल, सरवली असेल, रांगोली असेल, पिंपळगाव, ठाकरपाडा, चौदरपाडा, सापर, उंबरटे, नांदिवली ही सर्व कुस्तीची माहेरघर आहेत. तिथंच पेलवान घडतात. आणि असेच जर पेलवान घडले तर आज आपल्या भागातले राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू आपल्या या गावातनं निर्माण झाले आहेत. सरवली असतील, कोण असतील, ठाकूरपाडा असतील. त्याच्यामुळे आज या आयोजकांना खूप खूप धन्यवाद देतो आणि प्रत्येकाने असं आयोजनाचा प्रयत्न करावा आणि आयोजन करून कुस्तीला प्रोत्साहन द्यावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वागत करतो. आपण आमच्या ह्या लाल मातीतील हा रांगडा जो खेळ आहे, महाराष्ट्राचा रांगडा खेळ आहे कुस्ती, या खेळाला प्रसिद्धी देण्यासाठी आपण इथे आलेलो आहात. या जय हनुमान तालीम संघ सरवली आयोजक विजय चौधरी आणि त्यांचे सर्व मंडळाचे कार्यकर्ते यांना मी धन्यवाद देतो. त्यांनी हा जो खेळ आहे, हा खेळ जगमान्य खेळ आहे, म्हणजे ऑलिम्पिकला मान्यता असलेला खेळ आहे. आणि बरेचसे खेळ हे ऑलिम्पिकमध्ये मान्यता असलेले खेळ जर आपण त्याच्या स्पर्धा घेतल्या तर ऑलिम्पिकसारखे खेळाडू आपल्याकडे निर्माण होतील याची दक्षता या मंडळाने घेतलेली आहे. या गावांना अनेक जिल्हा चॅम्पियन, राज्य चॅम्पियन असे खेळाडू दिलेले आहेत. आणि या खेळामधून अनेक मुलं सरकारी नोकरीला लागलेली आहेत. या ठिकाणी आता उपस्थित आमचे दीपक पाटील आलेले आहेत. हे रेल्वेमध्ये त्यांना कुस्तीमध्ये नोकरी मिळाली. आर.एस. कराले यांना पोलीसमध्ये नोकरी मिळाली. त्यांच्या भावाला पण नोकरी मिळाली. तर या खेळामधून जर तुम्ही प्रगती केली, पुढे गेलात तर नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारचा पोटापाण्याचा जो पुढचा प्रश्न आहे तो सुद्धा सोडवला जातो. आणि अशा खेळातून तुम्ही सहभाग घ्या आणि पुढे व्हा आणि मोठे व्हा, हाच उद्देश या मंडळाचा आहे. म्हणून या आज 22 तारखेला या ठिकाणी हा फट संध्याकाळचा आयोजित केलेला आहे. आज आणखी 2 ठिकाणी स्पर्धा असून सुद्धा या ठिकाणी लहान मुलं मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेले आहेत. या सर्व खेळाडूंचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्या आणि पंढरनाथ ढोणे, वसंत सालुंके, दीपक ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये जोर आहे तो डाव मारण्याचा. तुम्ही डाव मध्ये करा, कुस्तीमध्ये चितपट झाली पाहिजे लक्षात घ्या. एखादा डाव असा लागू शकतो मध्ये असेल आणि ती चितपट झाली तर पंच आमची तो दिल्याशिवाय राहणार नाही निर्णय, लक्षात घ्या. त्यांनी कमरेपासूनचा भाग बाहेर गेला आणि मातीच्या आखाड्यामध्ये, त्या लाल मातीच्या आखाड्यामध्ये अनेक पेलवान घडलेले आहेत, नावाजलेले आहेत, अनुभवी आहेत. आणि या ठिकाणी प्रेक्षकामध्ये सुद्धा जे बसलेले लोक आहेत त्यांनी प्रत्येकाने कधी ना कधी या लाल मातीच्या आखाड्यामध्ये कुस्तीचा आस्वाद घेतलेला आहे. म्हणून या आवडीने या ठिकाणी हे प्रेक्षक आलेले. कुस्ती सुरू आहे. लांग आहे तो राज दयाळकर, हा कोणगावच्या तालमीमध्ये सराव करतोय. मूळचा रत्नागिरीवाला आहे. एक दुहेरी पट काढून कुस्ती. ज्याला कुस्ती करायची असेल त्यांनी निर्णय छातीने गेली पाहिजे. हार जीतचा विचार केला तर एक पण कुस्ती होणार नाही आणि एक हारल्याशिवाय दुसरा जिंकू शकत नाही, लक्षात घ्या. कुस्तीमध्ये 1000 रुपये टिकवे गेले होते ते माझ्याकडे दिलेले आहेत. कुस्ती चितपट झाली तर जरूर त्यांना ते द्या. जादूगर नगरसेवक चौधरी साहेब सांगितलं तुम्हाला की आताच्या निवडणुकीमध्ये बाप आणि मुलगा. किसन चालू कुस्तीला बक्षीस काय घेतलं जाईल तेव्हा तुम्हाला आखाड्यात जायचं. चौदरपाडा, देवेंद्र पाटील, कर्नाटक. म्हणजे नाही ही कुस्ती 1000 रुपयावर चालू आहे. जय हनुमान तालीम संघाच्या वतीनं त्यांचा
शिट्टी वाजलेली आहे, कुस्ती आतमध्ये घ्या. जंगल चला बिंजोड साठी 2 पेलवान या, कोणी पण चांगले पेलवान आहे. 2 पेलवान बिंजोड साठी. यश दलवी धोंडा वडवली. हे गदा घे. मीत पाटील एंडोटणे या मल्लांनी तयारी करायची. साहेबांच्या शुभ हस्ते चैतन्य ठाकरे बक्षीस स्वीकारतील. यश दलवी मीत पाटील एंडोटणे. मल्लांनी तयारी करायची. ट्रॉफी लावणारे याची नोंद घ्यायची आहे. पाटील गोडे प्रीतम यादव पैलवान आहेत की त्यांच्या वडिलांच्या कोकणातील पेलवान 2000 आणि कुस्ती झाले. बापूंच्या बाजू दोन्ही दीपक मोठे पेलवान होते.